जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. मग ते राज्य काय सगळं पुरणार नाही त्या राज्याला. तिथं वेगळ्या पक्षाचं सरकार आहे, तिथं काही निधी येत नाही केंद्राचा. सगळ्या ठिकाणी सत्ता असली तर निघत असा कुठला निकष आहे? जे काही आपला महसूल जमा होतो त्याचं काही निकष आहे, त्याचे काही निकष आहेत, त्याप्रमाणे निधी वितरित होत असते. असं बाबा इथं सत्ता आली नाही मग इचलकरंजी जनता कुठं पाकिस्तान राहायला आहे काय चाललंय गावामध्ये? कशा प्रकारचे अफवा काय चालले? उद्या जर इथं सत्ता बदलली तर काय निधी येणार नाही कोण सांगते? अशा प्रकारची खोटी भावना पसरून जनतेमध्ये म्हणजे दडपशाही करण्याचं काम चालू आहे की या ठिकाणी सत्ता नाही तर वर्ण काय येणार नाही. धर्म असं काय होत नाही. मी मगाशीच म्हटलं की काही राज्यामध्ये आज सुद्धा तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, सक्षमपणे राज्य चालवायचं नाही त्या ठिकाणी. आणि उद्या जर आमची सत्ता आली आणि जर त्या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नासाठी सगळे आमच्या नगरसेवक बसतो की मंत्रालयात दारात आम्ही तुमची सत्ता आली तर तुम्ही बसणार आहे का? जवळ मुख्यमंत्र्यांवर भांडून काढणार आहे काय? ती धमक आमच्यात आहे ना, का काम करत नाही म्हणून. आणि योजना मी मागं पण सांगितलं, जर योजना होत नसली, मागं पण मी एकदा बोललेला आहे, जर योजना सोयीपूरची किंवा योजना जर होत नसली तर आपण विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष एकत्र बसू, या जनतेला सांगू की या पद्धतीच्या योजनेच्या अडचणी या लागल्या, आपण नवीन मार्ग काढू. काय नेमकं करायचं आहे ते? या इचलकरंजी जनतेला किती वर्ष खोटं बोलणार आहे तुम्ही? आम्ही पाणी सुळकुडची योजना मंजूर झाली आम्ही त्या म्हणणार आणि तुम्ही म्हणताय आम्हीच घेणार. मग तुम्ही देणार तर घ्या ना. मग हे वेगळ्या प्रकारचं सत्ता आलं तर मिळणार नाही, हे कुठलं शास्त्र चालू आहे? जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची. या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.